भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेले युद्ध थांबून जवळपास 3 दिवस होत आलेले आहेत। मात्र तरी सुद्धा काही गावांमध्ये अजून सुद्धा बॉर्डर नजीकच्या हल्ले जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत। काही गावांवरती बॉर्डरवरच्या हल्ल्याचा सावट अजून देखील आहे। जम्मू काश्मीरच्या मी एका अशा गावामध्ये उभा आहे ज्या गावाचं नाव केंगा आहे आणि तिथे ड्रोनचे हल्ले जे आहेत ते रात्री पाहायला मिळालेले होते। हे सगळे ड्रोनचे हल्ले भारतीय लष्कराने परतवून लावलेले आहेत, हाणून पाडलेले आहेत। मात्र त्याचे जे काही अवशेष आहेत ते अजून सुद्धा काही गावामध्ये पाहायला मिळतात। ज्या केंगा गावामध्ये मी आता उभा आहे तिथं आपण समोरच्या बाजूला जी दृश्य पाहतो, इथे हा एक ड्रोनचा पोर्शन जो आहे तो पडलेला होता, या झाडामधून पडलेला होता आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सगळे ड्रोन हल्ले जे आहेत ते हाणून पाडलेले आहेत। जवळपास 15 ते 20 ड्रोनच्या ऍक्टिव्हिटी या गावामध्ये पाहायला मिळाल्या असं स्थानिकांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे काही भागामध्ये जे ड्रोन हाणून पाडण्यात आले त्याचे अवशेष वेगवेगळ्या घरांवरती पडले आणि काही प्रमाणामध्ये थोडं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र तरी सुद्धा लोकांच्या मनात भीतीचं सावट जे आहे ते सातत्याने पाहायला मिळतं आहे। हे इथे जो ड्रोन आहे तो इथं ड्रोन पडला आणि त्यानंतर त्याचे जे काही छर्रे आहेत किंवा त्याचे छोटे मोठे अवशेष आहेत त्या घरावरती उडाले। त्यानंतर एक थोडंफार नुकसान जे आहे ते सुद्धा झालेलं आहे। मात्र लोकांच्या मनात हे सगळे आवाज ऐकून रात्रीच्या मनात रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण झालेली होती। हे आपण पाहतोय, हे जे डाग पडलेले आहेत ते ड्रोन जेव्हा पडला त्यावेळेला त्याचे जे काही छर्रे आहेत त्या भिंतीवरती उडाले आणि त्यानंतर हे नुकसान जे आहे ते झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। तर पुढच्या बाजूला अगदी घराच्या आतमधली दृश्य जर बघायची झाली तर आतमधल्या बाजूला सुद्धा काही भिंतीचा पोर्शन जो आहे तो पडल्याचं पाहायला मिळतं। या बाजूला आपण पाहतो या भिंतीचं जे काही भाग कोसळलेला आहे किंवा पडलेला आहे तो या ड्रोनच्या आवाजामुळे आणि त्याचे छर्रे जे आहेत ते या भिंतीवरती येऊन पडल्यामुळे झालेला आहे। पुढच्या बाजूला ही काच सुद्धा पूर्णपणे फुटलेले पाहायला मिळते। याच्या आधी सुद्धा अजून आम्ही एक घर पाहिलं ज्या घराच्या टेरेसवरती अशा पद्धतीनं ड्रोनचा काही अवशेष पडलेला होता आणि त्यानंतर टेरेसच्या खाली असणाऱ्या स्वयंपाकघरामध्ये जिथे एक महिला घरातली जेवण बनवत होती त्यांच्या डोक्यावरती स्लॅबचा काही पोर्शन पडल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। जरी हल्ले छोटे असले तरी मात्र पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते सातत्यानं होताना पाहायला मिळतंय। भारत पाकिस्तान दोन्ही देशांनी या सगळ्यामध्ये सीजफायर करण्याचा निर्णय घेतला, युद्ध थांबलं अशी घोषणा अधिकृतपणे केली। मात्र तरी सुद्धा पाकिस्तानला कडक इशारा देऊन सुद्धा सातत्यानं पाकिस्तानच्या हद्दीतून अशा पद्धतीनं शस्त्रसंधीचं उल्लंघन होतंय, गोळीबार होत आहेत। त्याचबरोबर ड्रोन जे आहेत ते काही भागामध्ये अजून सुद्धा मागच्या 2-3 दिवसापासून सातत्यानं पाहायला मिळत आहेत। लोक नेमके काय म्हणतायत बॉर्डरच्या नजीकची हे आपण पाहणार आहोत। माझे आप कहाँ पे थी जब धमाका हुआ, जब कुछ गिरा तब आप कितने बजे ऐसा हुआ था? 9:10 है। हाँ जी, हम अंदर बैठे टीवी देख रहे थे। जब धमाका हुआ हम फिर लॉबी में बैठे, देखा उधर लाइट जो माड़ी मोटी जगी रही उसको बंद कर दिया हमने और बच्चे डर गए थे। हम गवर्नमेंट के यही बोलते हैं हमें मोर्चे चाहिए। हाँ जी, मोर्चे चाहिए। हम बच्चे लेके रात को उधर बैठेंगे, रात को चैलेंज हो गया, बच्चे लेके कहाँ जाएंगे? बच्चे गवर्नमेंट के ये हमारी प्रार्थना है। जंग तो अभी रुक गई है लेकिन पाकिस्तान से हमले जो है वो कर रहे हैं, अभी भी शैतानियां कर रहे हैं। कब रुकी है जंग? अभी नहीं जंग रुकी है अभी। लेकिन भारत ने अपनी तरफ से जंग रुकने का ऐलान किया था, लेकिन पाकिस्तान से अगर कोई हमला होता है तो उसका जवाब देंगे ऐसा भी कहा था। अब क्या हालात हैं, आप क्या सहन कर रही हैं? हुई थे फायर, उसके बाद फायर नहीं हुआ। रात को क्या पता, रात को दोबारा हो जाएंगे। हाँ, जब धमाका हुआ तब आप कितने बजे बाहर आई, क्या देखा, ये कब पता चला कि यहाँ पे ड्रोन गिरा हुआ है? उसी टाइम से हमें नहीं पता चला। सुबह जब मैंने उठी ना उधर देखा सरी बजरी बुजरी सब खिल रही थी रेता, और जो देखे जहाँ जहाँ निशान पड़े हैं सभी सुबह देखे हमने। अंदर में भी कुछ डैमेज हुआ है, कांच के टुकड़े, कांच के शीशे थे वो भी टूटे हैं, ऊपर से प्लास्टर भी टूटा है। हाँ जी, तो यहाँ पे बंकर नहीं है सेफ्टी के लिए? बंकर नहीं है। हम गवर्नमेंट के यही बोलते हैं हमारे लिए बैंकर चाहिए। और रात को बच्चे लेके बैंकर में तो बैठ जाएंगे ना, ऐसे कहाँ जाएंगे रात को बच्चे लेके? छोटे छोटे घबरा जाते हैं बच्चे। यही गवर्नमेंट है हमारी क्या अपील की थी आप जब ये जंग चल रही थी तब आप गांव में थी, घर में थी या कहीं और जाके रुकी हुई थी? हमारे पास की कोई ने बोला हमें उठ जाओ, किसी ने बोला कहीं जाओ या नहीं जाओ, कोई नहीं हमारा जहाँ पहुँचा। हाँ जी, तब भी ये हमले हो रहे हैं, डर का माहौल है पूरे गाँव में, आपको भी जाते हैं अपनी मर्जी से आ जाते हैं, कोई इधर नहीं आया। हाँ जी, लेकिन ऐसे हमले देख के डर लगता है? डर तो लगता है, तो क्या करना, पशु रखे हैं, छोटे छोटे बच्चे हैं, कहाँ जाएंगे? किसी के घर कितने दिन रहेंगे? हम रह सकते हैं छोटे छोटे बच्चे लेके? आजकल बच्चे अपने घर में ही मस्त रहते हैं, किसी के घर रह नहीं सकते। हाँ, यही बात है। अभी जंग का माहौल था तो हमले हो रहे थे, इससे पहले भी कई ऐसे हमले हुए हैं? इसके पहले 2-4 दिन तो हुई है पहले। हाँ जी, गोलीबारी की आवाज आती रहती है? गोलीबारी की आवाज आती रहती है, दिन के 9-10 बजे तक आती रहती है जो गोली की आवाज। हाँ जी, रात भर आवाजें आती रहती है, इसलिए डर लगता है। डर तो लगता है, क्या करना, कहाँ जाएंगे? तो ये जब धमाका हुआ तो कुछ पार्ट्स उसके गिरे हुए थे या फिर कुछ टुकड़ा वगैरह? नहीं मिला, छोटे छोटे कंकरे इधर बरांडे में गिरे थे। वो सुबह देखे हैं, बाकी पार्ट फूट कोई नहीं हमें मिला। तो
कोई आया था देखने के लिए, पुलिस वाले या फिर आर्मी वाले? आर्मी वाले आए हैं। हाँ वो आए। बता के चले गए? उन्होंने कुछ कहा आपको? हाँ मैंने कुछ भी कहा उसने। बस देख के चले गए? देख के चला गया। लेकिन सेफ्टी के लिए क्या दूसरी प्रिकॉशन है आप लेते हैं? सेफ्टी के लिए हमें किसी ने बोला, हम सेफ्टी के लिए गवर्नमेंट के यही बोलते हैं हमें बैंकर चाहिए। हाँ जी। आगे वाले जो बॉर्डर के नजदीक गांव है वहाँ पे कई सारे बंकर हमने देखे हैं लोगों की सुरक्षा लेके लिए। लेकिन आप भी बंकर की मांग कर रहे हैं कि आपके यहाँ पे भी हमले होते हैं? हमले होते हैं, हमें भी बैंकर चाहिए। हाँ जी यही चाहते हैं। बॉर्डर पासून अगदी काही किलोमीटर अंतरावरती असणारी ही सगळी गावं आहेत आणि त्या गावांमध्ये ड्रोनची ऍक्टिव्हिटी सीज फायर झाल्यानंतर सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे लोकही घाबरलेली आहेत। रात्रीच्या वेळेला जेव्हा आकाशामध्ये अशा पद्धतीचे ड्रोन पाहायला मिळतात तेव्हा लोक ती जागा सोडून पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करतात। मात्र तरी सुद्धा काही घरांवरती अशा पद्धतीचे जे हल्ल्याचे प्रयत्न आहेत ते झालेले आहेत, कारण ड्रोन आकाशात उडत असताना भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे ते हाणून पाडले जातात आणि त्याचे पार्ट जे आहेत ते अनेक घरावरती पडताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे लोक घाबरलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळत आहेत। त्यामुळे सेफ्टीसाठी, सुरक्षेसाठी गावागावामध्ये बंकर असणं आवश्यक आहे आणि ते बंकरची उपलब्धता आम्हाला करून द्यावी अशा पद्धतीची मागणी जम्मू काश्मीरवरच्या बॉर्डरच्या अगदी सगळ्याच गावांमधून होताना पाहायला मिळते। कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, जम्मू काश्मीर।